हाय, आज बनवूया कमीत कमी साहित्यामध्ये असा चॉकलेट केक. घरी आपण बिना ओव्हन, बिना स्टीम अशा घरगुती वापरातल्या भांड्यातून बघूया. एक वाटी चॉकलेट प्रेमिक्स घ्यायचं आहे. त्याच्यात बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, 2 चमचे तेल आणि त्यामध्ये पाणी घालून असं मस्त पातळसर असं बॅटर बनवून घ्यायचं. बघा तुम्हाला दिसत असेल असं पातळ, एकदम पातळ, वितळी अजिबात राहिली नाही पाहिजे असं पातळ बॅटर बनवलं. ते डब्यात घालून घ्यायचं. त्याला आधी बटर पेपरने आणि तेलाने कोट करून घ्यायचं आणि त्यानंतर हे बॅटर टाकायचं. त्याआधी आपण हे बनवायची प्रोसेस करण्याआधी आपण कुकर गरम करायला ठेवला होता. आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. बघा कुकर असा चांगला कमी गॅसवर कुकर असा गरम करायला ठेवायचा जेव्हा आपण केकचं साहित्य बनवायला घेऊ तेव्हा. त्यानंतर आपण साखर पाणी करूयात. अर्धी वाटी पाणी, 1 चमचा साखर आणि त्याच्यात चॉकलेट इसेन्स टाकायचा. असं मस्त हलवून घ्यायचं. केक शिजेपर्यंत चॉकलेट इसेन्स मस्त हे होतं. तर केक बघा आपला शिजला आहे. की त्यानंतर आपण बनवायला चॉकलेट, तुम्ही कॅडबरी वितळवली थोडंसं दूध टाकून तरी चालेल. आपण जेवढी प्रीमिक्स घेतला होता तेवढंच व्हिप क्रीम पण घ्यायची. आपण जर 1.5 वाटी घेतला आहे तर 1.5 वाटी व्हिप क्रीम पुरेशी होती. त्यानंतर मस्त बेटरने ठेचून घ्यायचं. मी तुम्हाला इथे एकदम भारी ट्रिक सांगितली आहे की क्रीम तयार झालेली कसं ओळखायचं. तुम्ही घेतलेली बघितली ना तर तुम्हाला एकदम परफेक्ट समजेल की आपली क्रीम तिथपर्यंत फेटायला पाहिजे. त्यानंतर मला ही क्रीम फेटायला कंप्लीट 15 मिनटं लागले होते. बघा आता ही क्रीम पडत नाही म्हणजे ही परफेक्ट फेटली गेलेली आहे. त्यानंतर मी केक कुकरमधून बाहेर करून गार करायला ठेवला होता. बघा डब्यातून किती छान निघाला आहे. हा कुकरचाच डबा आहे, मी काही वेगळं भांडं वापरलं नाही. चाकूने कडेने थोडी छेद करा. मी त्याचे 2 भाग करायचे, एकदम सोपे टीप. दोरा त्या टीममध्ये एकदम सुंदर असा मधून कट केला जातो. थोडीशी बेस खाली थोडीसं क्रीम लावून घ्या. त्यानंतर बेस ठेवून घ्या, एक प्लेट ठेवून घ्यायची त्यावर. त्याच्यानंतर आपण जे साखर पाणी केलं होतं त्याचं उकळून मस्त टाकायचं म्हणजे केक असा एकदम मऊ होतो. त्याच्यानंतर आपण वितळवली चॉकलेट घालायची. हळूहळू करून ही चॉकलेट घातली की त्याच्यानंतर आपल्याला क्रीम लावण्याची एकदम सोपी पद्धत. भरपूर केक चॉकलेटनी आणि किंवा त्या साखर पाण्याने वरती चिघळतात. त्यामुळे अशी जर क्रीम लावली तर तो केक अजिबात खराब होत नाही. त्यानंतर त्यावर दुसरा बेस ठेवून घ्यायचा. त्याला पण साखर पाणी आणि थोडंसं चॉकलेट घालून त्याला पण असा मस्त त्याने कोट करून घ्यायचा. त्यानंतर त्याला पण असं क्रीमी हे करायचं. पण याला जास्त क्रीम लावायची कारण हा वरचा बेस आहे. मी 2च भागामध्ये हा केला होता. ते बघा मी मस्त कडेनी पण आणि साईडनी पण एकदम आधी लावून घेतली आणि त्यानंतर थोडीशी प्लेन केली. आता ही छोटीशी डिझाईन, मला काही एवढी परफेक्ट अशी डिझाईन येत नाही, पण तरी पण आय विल ट्राय. हा चॉकलेट आता मी मध्ये पूर्ण चॉकलेट घालणार आहे. माझ्याकडे होतं जास्त, तुम्ही पण माझ्याकडे डार्क चॉकलेट आणि मिल्क चॉकलेट होती म्हणून मी त्याची बनवली. पण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधी डेअरी मिल्क कॅडबरी वापरली तरी चालेल. हे मी स्प्रिंकल टाकते, रंगीत स्प्रिंकल होते आणि माझ्याकडे एक कलर होता स्काय, त्या कलरने मी मस्त डिझाईन बनवले. तुम्हाला जर आवडली असेल तर मला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी हा केक खूप कमी साहित्यात बनवला आहे. चॉकलेट प्रीमिक्स, व्हिप क्रीम आणि चॉकलेट इसेन्स. हा केक मी एकदम घरातले साहित्य वापरून बनवला आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.